30 मे रोजी होणाऱ्या शेतकी संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 15 जागांसाठी 162 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मागील अनेक वर्षांपासून शेतकी संघावरती प्रशासक राज असल्याने निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवारी अर्जाचा अक्षरशः पाऊस पडला आहे. शेतकी संघाच्या 15 जागांसाठी ही निवडणूक होत असून यात व्यक्तिशः मतदारसंघ 5, सोसायटी मतदारसंघ 5, महिला राखीव 2, इमाव 1, SC, ST 1, NT 1 अशा जागा आहेत. सर्वच मतदारसंघात तालुक्यातील दिग्गज उमेदवारांनी फॉर्म भरले असल्याने उमेदवारी दाखल अर्जांची संख्या 162 वर जाऊन पोहोचली आहे. यात संजय पुनाजी पाटील, जितेंद्र देशमुख, रणजित पाटील, गणेश भांबरे, विक्रांत पाटील, सुरेश पाटील, गोकुळ बोरसे, भागवत सूर्यवंशी, गिरीश पाटील, महेश देशमुख, विनोद भैया पाटील, प्रफुल्ल पवार, प्रवीण जैन, संजय पाटील, महेंद्र बोरसे, सुषमा देसले, प्रकाश पाटील, किरणगीर गोसावी यांसह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. उमेदवारी अर्जाचा पाऊस पडल्याने आता माघारीकडे लक्ष लागले असून त्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान शेतकी संघाच्या निवडणूक कार्यक्रमावर नजर टाकूया. 27 एप्रिल ते 4 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 5 मे रोजी छाननी, 6 ते 20 मे माघार, 21 मे रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारी यादी जाहीर करणे, तर 30 मे रोजी मतदान व 31 मे रोजी मतमोजणी असणार आहे. अमळनेर तालुक्यातील जानवे आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पिंपळे येथील एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने रिक्षातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने माता आणि बाळ सुखरूप असले तरी आरोग्य विभागाच्या या हलगर्जीपणामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पिंपळे येथील 26 वर्षीय मायाबाई भिल या महिलेला रविवारी रात्री 10:30च्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या. आशा सेविका व ग्रामस्थांनी 102 क्रमांकावर संपर्क साधला असता चालक नाही किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नाही अशी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाईकांनी खासगी रिक्षाने अमळनेरकडे धाव घेतली. मात्र वाटेतच प्रसूती वेदना असह्य झाल्याने ढेकू मार्गावर रिक्षातच मायाबाईंची प्रसूती झाली. पिंपळे गावातील ही अशा प्रकारची तिसरी घटना असून वारंवार विनंती करूनही आरोग्य सुविधा सुधारत नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सद्यस्थिती माता व नवजात बालकाला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर आहे. जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि 24 तास रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पिंपळे येथील नागरिकांनी केली आहे. अमळनेर शहर आणि तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून ऐन मशागतीच्या काळात शेती कामे खोळंबली आहेत. प्रशासकीय निष्क्रियता आणि पेट्रोल पंप चालकांकडून मिळणारी नकारात्मक उत्तरे यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगामाची पूर्वतयारी, नांगरणी व मशागतीची कामे वेगात सुरू आहेत. मात्र डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि पंपसेट बंद पडल्याने ही कामे ठप्प झाली आहेत. शेतकरी सकाळपासून डिझेलसाठी ड्रम घेऊन पंपांवर रांगा लावत आहेत. मात्र साठा असूनही पंप मालक डिझेल देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. वेळेत डिझेल न मिळाल्यास मशागत लांबणीवर पडेल आणि त्याचा थेट परिणाम खरीप हंगामाच्या पेरणीवर होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आम्ही सकाळपासून रांगेत उभे आहोत. डिझेल शिवाय ट्रॅक्टर चालत नाही. पेरणीचे दिवस जवळ आले असताना अधिकारी आणि पंप मालक आमच्या अडचणींकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही शेती करायची कशी अशी विचारांना त्रस्त शेतकरी युवराज पाटील यांनी केली आहे. श्री संत सद्गुरू सखाराम महाराज यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे रविवारी सकाळी 6 वाजता बोरी नदीपात्रात प्लास्टिक मुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. या मोहिमेत शीतपेय व पाण्याच्या बाटल्या, गुटख्याचे रॅपर्स, सौंदर्य प्रसाधनांचे प्लास्टिक आवरण, खेळण्यांचे प्लास्टिक मोठ्या प्रमाणात गोळा करण्यात आले. केवळ एका तासात 3 घंटागाड्या भरतील एवढे प्लास्टिक नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. या उपक्रमात विद्यापीठाचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक आणि महेश माळी, प्रशांत वंजारी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे NSS स्वयंसेवक सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी डॉक्टर मनीष करंजे
व अमळनेर नगर परिषदेचे सफाई कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। सदर उपक्रमाचे श्री संत सद्गुरू सखाराम महाराज संस्थानतर्फे कौतुक व अभिनंदन करण्यात आले। भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या संघटनात्मक विस्ताराला गती देण्यासाठी अमळनेर येथे खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर व ग्रामीण मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली। अमळनेर शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी राहुल मगन चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली। तसेच जानवे मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी हिरालाल आनंद पाटील यांची, तर पातोंडा मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी निखिल रमेश धनगर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली। नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संघटन विस्ताराला अधिक वेग मिळेल असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। यावेळी प्रदेश चिटणीस भैरवी वाघ पलांडे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर राधेश्याम चौधरी, जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडल अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन उपस्थित होते। कारण शिवीगाळ करून महिलेला मारहाण व विनयभंग केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील धार येथे 2 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। एक महिला आपल्या घरातील गॅलरीमध्ये नातीला फिरवत असताना धार येथील अनिल नामदेव पाटील दारू पिऊन तिच्याजवळ गेला व शिवीगाळ करू लागला। तसेच महिलेचा हात धरून महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले। महिलेने मारवड पोलीस स्टेशनला वरील प्रमाणे फिर्याद दिल्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत। अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथील 33 वर्षीय पंकज भगवान पाटील याने 3 रोजी पहाटे 5:30 वाजण्यापूर्वी घरातील छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास राजेंद्र देशमाने करीत आहेत। अमळनेर शहरातील पिंपळे रोडवरील महात्मा फुले कॉलनीतील ढापा अवजड वाहनामुळे खचला आहे। पिंपळे नाल्यावरील कॉलनीकडे जाणारा रस्त्यालगतचा पूल तुटल्याने कॉलनीत येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे। ढेकू रस्ता बंद असल्यामुळे ढेकू रस्त्याने जाणारे अवजड सर्व वाहने पिंपळे रस्त्याने वळविल्याने कॉन्क्रीट रस्ता संपल्यावर पुढील रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे।